हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे आपण अँड वेलकम टू माय ब्लॉग. वेलकम टू जेन्युनली विथ दिस साईट. तर गाईज कसे आहात आपण सगळे. आय होप ऑल आर डुईंग ग्रेट आणि ग्रेटच असलं पाहिजे. कीप स्माइलिंग. स्माइल करायला विसरू नका गाईज. इज द माय मोटो ऑफ माय लाईफ. तसंच मी तुम्हाला पण सांगेन. आणि काय सांगू तुम्हाला, इन फ्रंट मी हा फर्स्ट ब्लॉग करते तुमच्यासोबत. आणि those who don't know me, it's me, Yogita, Yogita Sulkar, and I am genuinely Yogita. आणि ही जेन्युनली योगिता माझी इंस्टाग्राम आय डी आहे. तर इंस्टाग्रामला जा, प्लीज फॉलो करा. आय गिव्ह माय आय डी इन कॅप्शन. सो प्लीज. आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. तर मी योगिता आहे आणि आय एम मॅरिड सिन्स 2 years. आय हॅव बीन प्युअर गोवन आणि मी पेडण्याला राहते. दोज हू डोंट नो, दोज हू नो हू नोज, तर मी पेडण्याला राहते. आय एम मॅरिड टू अन वंडरफुल गाय. समजलं असणार लोकांना. तर येस. आणि हा व्हिडिओ पण तो जर आता पाहतो तर मनात म्हटलं की झालं हिचं चालू. तर मस्करी ॲक्च्युली आय एम फुडीज आणि मला हे खूप करायला आवडतं. बट इन फ्रंट मी आता फर्स्ट टाईम तुमच्याकडे बोलत आहे. तुम्ही बाकीचे म्हणजे ब्लॉग्स बघितले असणार, जसे की शॉर्ट ब्लॉग्स किंवा काश्मीरचे, ते मी अधूनमधून कधी घालायची. पण यापुढे मी हा डेली व्लॉग्स करायला घेत आहे. आणि इफ एनी सजेशन्स की डेली कंटेंट तुम्हाला कसलं पाहिजे, वॉट एव्हर द थिंग्स आर, तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये ड्रॉप करून सांगा. बट आय विल ट्राय माय बेस्ट टू गिव्ह यू द कंटेंट यू लाईक्ड फ्रॉम माय साईड. सो तो कंटेंट द्यायला मी हे करणार. पण प्लीज पेशन्स ठेवा जर माझे ब्लॉग अधूनमधून आले नाही तर. बट आय ट्राय टू डू दॅट, कारण मी सध्या कामाला जाते आणि इट्स बीन सो हॅक्टिक दॅट शूट करून दॅट एडिटिंग बायकाचं काम कधी संपत नाही. कधी संपत नाही, कधी संपणार. तर लाईक दिस, तुम्हाला माहिती आहे ना कसं काय ते. आणि लेट्स सी हाऊ दिस गोज. सो आय एम सुपर एक्सायटेड, सुपर क्रेझी. आणि बघू कसं होतंय ते. तर आता रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. येस, 11:15 वाजलेले आहेत. आणि मी 26 एप्रिल सॅटर्डेला हा व्लॉग शूट करत आहे. आणि उद्याला मी संडे माझं कसं घालवते तो दाखवू. अँड लेट्स सी. उद्याचा संडे माझा संडे ह्या दिवसात खूप हेक्टिक जातो. हेक्टिक म्हणजे नॉट दॅट हेक्टिक, बट इट गोज दॅट वे. सो लेट्स सी की कसं जातो मी मी तुम्हाला दाखवणार. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू शो यू दॅट हाऊ लाईक माय संडे गोज. हे मला पण कळत नाही आहे, बट थ्रू व्लॉग आय लाईक द मेमरी विल स्टे की माझा एक मी संडे कसा जात होता आणि आज कसा जातो. सो त्याचे मी खूपच एक्सायटेड. आय डोंट नो वाय दॅन लाईक. सो लेट्स सी. तर स्टे ट्यून फॉर उद्यासाठी. हा व्लॉग उद्यापर्यंत चालणार आहे आणि आय ट्राय टू पोस्ट दिस व्लॉग टुमारो इटसेल्फ. तर मी उद्या रात्रीपर्यंत हा व्लॉग कसा तरी अपलोड करेन. नाही झालं तर पण सोमवार सकाळपर्यंत हा व्लॉग येईलच. सो लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज. तर असाच आशीर्वाद तुमचा राहू द्या माझ्यासोबत. आणि आय लाईक सुपर एक्सायटेड. माझ्याकडे वर्ड्स भेटत नाही आहे बोलायला. बट येस, लेट्स सी.
आणि प्लीज माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा. तिची ID मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो सी यू ॲट द साईट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर 8:30 वाजलेली आहे आणि मी 8:30ला उठले संडेला. तर तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यात किती झोप आहे ती, कारण मी झोपेची क्वीन आहे. आणि प्लीज जरा बॅकग्राऊंडला जरा इग्नोर करा, कारण मी झोपेत होते. मी तेव्हाच शूट केला. तर शूट करता आणि आता मी फ्रेशनअप होते, कारण मी फ्रेशनअप होऊन नंतर खाली जाते संडेला. अदरवाईज जेव्हा मी लवकर उठते तेव्हा मी खाली फ्रेशनअप होते. तर आता सकाळीच मी फ्रेशनअप होऊन खाली जाणार. सगळेच आम्ही संडेचे जरा लेटच उठतो, असं टाईम कंपल्शन काही नाही आहे. माझी सासूबाई 8 वाजता उठते आणि मी त्यांच्यानंतर उठते. सो एम्बॅरेसिंग ना. तर मला नाही होत एम्बॅरेसिंग, आमचं संडेचं चालतं असं. तर आता लगेच फ्रेशनअप होऊन खाली बघेल की काय ब्रेकफास्ट वगैरे आमचे हा संडे असणार. तर आंबोळी असणार. दोज हुनोज आंबोळी म्हणजे काय आहे ते. आज आंबोळी. लगेच विचार करून क्लासला निघाले. तर हाय मित्रांनो, आय जस्ट रीच फ्रॉम माय क्लास आणि आता घरचं काम. तर बाहेर उभून खूप जास्त लागतं. टायर्ड झालं. आज जरा लवकर आली आहे मी. नाही तर 12-12:30 वाजता मी येते. तर झालं असा हा संडे हाफ डे माझा. बघू नंतर काय होते. तर आता जरा खाली जाऊन लंचची तयारी जेवणाची. तर इकडे माझ्या ननंदबाईने काजू फ्राय केले होते. तुम्हाला माहिती आहे कोकणमध्ये ह्या सीझनमध्ये काजू फ्राय वगैरे करतात आणि इट्स लाईक ती छानशी केली. मी बाहेरच बसली होती माझ्या सासूबाईंसोबत. तर आमच्या तिकडेच हे करा. आणि हे बघा, सासूबाईंनी आज उकडीशीत बनवलं होतं. मी कढी बनवली आहे आणि मी आय थिंक 1:30ला आम्ही जेवले. मग सगळ्यांचं म्हणजे जेवण झालेलं. हॅलो मित्रांनो. तर आता मी चालली आहे माझ्या आईच्या घरी, म्हणजे माझ्या मम्मीच्या आईच्या घरी तिला बघायला. इट्स बीन लॉंग डेज. तर इट्स बीन इन 1.5 month माझा ग्रँडफादर म्हणजे माझा आजोबा एक्सपायर झाला आणि त्याच्यासाठीच मी त्याच्यानंतर गेले पण नाही आहे बघायला तिला. तर मी आता चालले आहे. सो स्टे ट्यून. मी तुम्हाला दाखवणार मी कुठे चालली आणि इट्स वेअर. तर ही बघा माझी आई आणि माझा भाऊ. आम्ही ट्रिपल सीट जात होतो माझ्या आजीच्या घरी. ती केरीमध्ये आहे आणि सगळेजणांना माहीत असणार की केरी कुठे आहे. तर वी हॅव रीच्ड पार्लियम. आम्ही बाईकवर होतो. तर आणि जास्तीचं हे नाही. हे म्हणजे आजीचं घर आहे. हा माझा आजोबा. आजी माझा कॅमेरा थोडा टिकला झाला. तर असा होता
सवय करून